तुम्हाला दाखवणार आहे मलिदा कसा बनवायचा ते. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1/2 किलो. त्याची बाकीची प्रोसिजर बघा मी कशी बनवते ते. या पिठामध्ये मीठ नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. घट्ट गोळा असा बनवायचा. असं थोडं थोडं पाणी टाकून पिठाला घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. हे माझं पीठ मळून झालं आणि मी ह्याला थोडंसं तूप लावलं. तर परत ह्याला एकदा मळून घेते आणि 10 मिनिटं ह्याला असंच ठेवणार आहे पिठाला. त्याच्यानंतर घेऊया बनवायला. हे माझं असं पीठ मळून झालेलं आहे. हे 10 मिनिटं झालेले आहे. पीठ मस्त झालं. असं छोटे छोटे गोळे काढायचे आणि ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. असं कोलपाटाला थोडंसं तूप लावायचं आणि अशा पुऱ्या घ्यायच्या बनवून. हे बघा अशा पुऱ्या बनवायच्या, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या. हे माझ्या पुऱ्या लाटून झाल्या. तूप माझं वितळलं, गरम पण झालेलं आहे. मी आता पुरी टाकून तळून घेते. अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. हे बघा अशा सगळ्या पुऱ्या घ्यायच्या तळून आपल्याला. आलटी करत राहायचं. हे माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पाणी एकदम कमी टाकायचं, 1 चमचा बस, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. तूप पण एकदम कमी टाकायचं आणि ह्याला असं मिक्स करून घ्यायचं सगळं. त्याचं जेव्हा हे वितळेल तेव्हा आपण बघूया बाकीची प्रोसिजर. हे बघा गूळ माझा वितळलेला आहे. त्याला गाळून घ्यायचा. एक चाळणी घ्यायची आणि चाळणीनं गाळायचं. ह्या पुऱ्या मी मिक्सरमधून काढून घेतल्या, अशा बारीक झालेल्या आहेत. या पद्धतीनं बारीक करायच्या. थोड्याशा दरदरा राहिला तरी चालेल. हे बघा हे बघा असा कचरा निघतो गुळामध्ये. मी असा पाक गाळून घेतलेला आहे. हे पाक आहे तो असं टाकून द्यायचा ह्याच्यामध्ये. थोडा थोडा टाकायचा, एकदाच टाकलं तर आपल्याला अंदाजा लागणार नाही. हे असं मिक्स करून घ्यायचा. हे माझं सगळं मिक्स झालं आणि बघा पाक पण सगळं संपलेला आहे, गुळाचा पाक. अशी रेसिपी करून बघा. आता बाकीचं प्रोसेस दाखवते. परत एकदा ह्याला असं हाताने मिक्स करून घ्यायचं सगळं. हे गरम असते, थोडंसं गार झाल्याच्या नंतरच हात टाकायचा. सगळं चमच्यानेच करायचं. हे असे लाडू बांधून घ्यायचे ह्याचे.